आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलंय। विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालेलं आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस। आज अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। मात्र विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा एकही पर्याय सोडत नाहीयेत। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं।